जर मला तेव्हा पवित्र रिश्ता मिळाला नसतं ना, तर आता मी लग्न करून सेटल असेल लंडनला. म्हणजे मी त्या मुलाला बघितलं नव्हतं, अरेंज मॅरेज होतं, तो लंडनला राहायचा. सो माझं लग्न पण ठरलं आणि मी तेव्हा हो पण म्हणाले त्यांना. पण अगेन पवित्र रिश्ता मिळालं आणि मी तेव्हा त्याच्यात असं कॉन्ट्रॅक्टमध्ये होतं की तुम्ही लग्न नाही करायचं. म्हणजे त्याचे टिपिकल असतात ना असे सगळे रूल्स, ते करूच शकतो आपण पण तरी, की तुम्ही हे नाही करायचं, तुम्ही प्रेग्नेंट नाही व्हायचं, तुम्ही लग्न केलं तरी, असे खूप सगळे रूल्स अँड रेग्युलेशन्स असतात. तर ते सगळे मी वाचले आणि मी आईला सांगितलं की आई ह्याच्यात असं लिहिलं मी 3 वर्ष लग्न नाही करू शकत आहे, तर त्यामुळे आता तू नाही सांगून टाक त्या मुलाला, मला नाही करायचं लग्न. तर आई म्हणे अरे असं कसं. मी याला झालं आई पण बघ ना, आता तुला काय हवं, मी ॲक्टिंग करू का मग, म्हणजे माझ्या करिअरमध्ये पुढे जाऊ का मग मी लग्न करू. मग आई आणि बाबा म्हणाले की नाही नाही ठीक आहे, आपण बघू तुझ्या लग्नाचं, जर तुला चांगलं करिअर मिळतं. सो म्हणून तो फुल स्टॉप आला. पण जर समजा त्यावेळेला आई बाबा म्हणाले असते की नाही लग्नच करायचंय, तर मग तू काय केलं असतं?